तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप तुम्हा सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुनने मधुभाऊंना इतकं झापलं आणि शेवटी त्यांना विश्वास दिला की तुम्ही स्वतः सायलीचा हात माझ्या हातामध्ये देताल. नेमकी त्याने असं काय केलं हे आपण जाणून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला ते फकीर बाबा सायलीला देवाचा खेळ समजून सांगत असतात. ते तुला म्हणत असतात की सध्या तू जे त्रास भोगतेस ना, जे तुझ्या जवळच्या नात्याला होणारा त्रास, तो बाळा हे देवाचं प्रतीक आहे की उद्याच्या काळामध्ये तू नक्कीच चांगला होणार. आणि तुझ्या गळ्यातले हे काळे मणी नुसतं दोरा नाही किंवा मणी नाहीत, ते एक देवाने म्हणजे वरच्या देवाने बांधलेले बंधन आहे. ते 7 जन्माचं बंधन आहे. तो अतूट धागा आहे. त्यामुळे तू एकदम बिंदास राहा, तुझं सगळं चांगलंच होईल. आणि बेटा, तसंही म्हणतात ना, दुःखांची काळे ढग बाजूला सारल्याशिवाय सुखाचा सूर्य दिसत नाही. असं म्हणून ते बाबा तिथून निघून जातात. आणि साईला एकदम छान वाटतंय कोणीतरी त्यांच्याबद्दल, तिच्या होणाऱ्या त्रासाबद्दल पॉझिटिव्ह बोलले म्हणून. आणि थोड्या वेळाने ती वाट बघत असते की मधुभाऊ अजून का नाही आले. तेवढ्यात तिला येताना मधुभाऊ दिसतात आणि त्यांच्या पाठोपाठ तिला अर्जुन आणि चैतन्य पण दिसतात. ती फार खुश होते आणि ती एकटक अर्जुनकडे बघत राहते. मधुभाऊ तिच्याकडे बघतात, अर्जुन सुद्धा तिच्याकडे बघतो. मधुभाऊंना काय ते खटकतं, ती एकटक आपल्याकडे का बघते. मागून बघतात तर अर्जुन उभा असतं. मग मधुभाऊंचा पारा जो चढतो, ते घरामध्ये येतात, अर्जुनला झापला सुरुवात करतात. मात्र अर्जुन तर म्हणत असतो, अरे मधुभाऊ ऐका माझं, मधुभाऊ ऐका माझं, मला बोलू तर द्या. पण मधुभाऊ काही ऐकत नाही. तो त्यांना म्हणत असतो, मधुभाऊ प्लीज तुमची केस मला लढू द्या. तो जोशी तुमच्या केसचं वाटोळ करेल आणि ही गोष्ट तुम्हाला फार महागात पडेल. पण मधुभाऊ मित्रांनो माहिती आहे आपल्याला खूप चिडलेले आहेत. ते बिलकुल अर्जुनचं काय ऐकून घेत नाही. ते मात्र तो चल हट असं म्हणतात आणि तोंडावर दार बंद करायला लागतात. पण अर्जुन आपला हिरो ते दार बाजूला सारत म्हणतो, मधुभाऊ आज जरी तुम्हाला मिसेस सायलीपासून दूर ढकलताय, पण एक ना एक दिवस असा येईल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाने हे दार उघडताल आणि त्यांचा हात माझ्या हातामध्ये देताल. कारण मी हे प्रूव्ह करणार की त्यांच्यासाठी योग्य जोडीदार मीच आहे म्हणून. तुमचा माझ्यावर आज विश्वास नाही आहे, पण तो विश्वाससुद्धा मी एक ना एक दिवस मिळवून दाखवणार. आणि त्या दिवसाची तुम्ही सुद्धा वाट बघा आणि मीही वाट बघतो. मात्र मधुभाऊ इतके चिडले असतात की त्याचं काहीही ऐकत नाही. पुन्हा दार बंद करतात आणि निघून जातात, म्हणजे आतमध्येच जातात. मग सायली बिचारी एकदम इमोशनल झाली असते. तिला खूप छान वाटतं की अर्जुन आपली वाट बघते म्हणून. मग ती इमोशनल होत इतकी व्याकुळ झाली असते, तिला अर्जुनला भेटायचं असतं. पण आता मध्ये दार बंद केलं आहे, मधुभाऊंचं वचन पण तिला आहे. मग ती दारावर हात ठेवते आणि अगदी त्याच वेळेला बाहेरून अर्जुन पण हात ठेवतो. हा सीन एकदम रोमॅन्टिक होता मित्रांनो. आणि त्याच वेळेस ठरलं होतं मग या मालिकेचं टायटल सॉन्ग, पूर्ण टायटल सॉन्ग प्ले होतं. आणि शेवटी अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तिकडे सुभद्रांच्या घरी पूर्णाई आणि कल्पना बसले असतात आणि कल्पना खिडकीतून वाट बघत असते की अर्जुन आणि चैतन्य कधी येतात. तिला दिसते प्रिया उर्फ तन्वी घरी येताना. मग ती तिला विचारते, का गं अर्जुन सायली बघा मित्रांनो, ही सिरियल एवढी अर्जुन सायलीमध्ये झाली की माझ्या तोंडातनं पण अर्जुन सायली जातं. ठीक आहे पुढे कंटिन्यू करतो मी. ती तिला विचारते, म्हणजे कल्पना प्रियाला विचारते की अर्जुन चैतन्य कशाने आले अजून. मग पूर्णाजीच म्हणते की अगं सकाळी अर्जुन तिला सोबत तरी घेऊन गेला होता का, मग तिला सोबत का घेऊन येईल. मात्र प्रिया अशी ॲक्टिंग करते. ती म्हणते पूर्णाजी जाऊ दे, एक ना एक दिवस ना अर्जुनला माझं प्रेम कळेल आणि तो मला समजून घेईल. सध्या तो खूप टेन्शनमध्ये आहे. मग प्रिया दोघांना विचारते, मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे, तुम्ही त्या गोष्टीत मला मदत करा. माझ्या दोघी म्हणतात, काय गं, काय कसे मदत हवी तुला. ती म्हणते की मला अर्जुन त्याला काय आवडतं काय नाही हे सांगणार नाही, ते तुम्ही सांगा मला, जेणेकरून माझं त्याचं मन मला जिंकता येईल. मग कल्पना म्हणते, वा या गोष्टीत आम्ही तुला नक्की मदत करू. त्याला ना भेंडीची भाजी फार आवडते. तो US असताना सुद्धा घरच्या म्हणजे आपल्या भारतीय पदार्थांची खूप तारीफ करायचा आणि तो फार मिस करायचा भारतीय पदार्थांना. तर त्याला भेंडीची भाजी आणि खीर, रव्याची खीर, या 2 गोष्टी तुफान आवडतात. मग मात्र ही येडी प्रिया म्हणते, ठीक आहे मी आजच ते करते. कारण अर्जुन खूप थकून येईल, त्यालाही भूक लागली असेल. आणि खरंच ती वेडी प्रिया किचनमध्ये जाते मित्रांनो. आणि मी त्याला म्हणते, हे कापा ते कापा, हे आणा ते आणा, मला रवा द्या वगैरे वगैरे वगैरे. आणि ती हेही खुलेआम सांगते सगळ्यांना की मी बाबा हे पदार्थ करते, पण चवीचा आणि याचा काय संबंध असेल याची गॅरंटी मीही घेत नाही, मी फक्त करते. आणि तिच्या ह्या खोटाडेपणाला म्हणण्यापेक्षा खरेपणाला
कल्पना तर फार इम्प्रेस होते. ती म्हणते, तन्वी तुझा हाच खरेपणा आम्हाला खूप आवडतो. आणि मग तेवढा पूर्ण सुद्धा म्हणते, कल्पना आपण हिच्याशी एकदम वाईट वागलो हो. मग कल्पना म्हणते, हो, आधी त्या मुलीमुळे ना आपण तिच्या खोटाडेपणामध्ये एवढं वाहवत गेलो की तन्वीशी आपण नेहमी दुष्टपणाच वागलो. मग इकडे ती तन्वी उर्फ प्रिया मनात विचार करते, हाच तर माझा प्लॅन आहे की तुमच्या मनामध्ये माझी इमेज चांगली करायचा, जेणेकरून तुम्ही माझं अर्जुनशी लग्न लावायचा विचार करतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भले यांनी विचार जरी केला तरी अर्जुन काय वेड आहे का तो हिच्याशी लग्न करेल म्हणून. पण असो, तिकडे मात्र महिपतच्या घरी मित्रांनो महिपत, साक्षी आणि तो दोषी वकील बसले असतात. आणि इथे दोषी वकील त्या मागच्या केसचं, त्या मागच्या तारखेचं सगळं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की बघा, माझ्या त्या डॉक्युमेंटमुळेच ही तारीख म्हणजे ही केस अगदी मोकळी झाली, सोपी झाली. आता साक्षी मॅडमला काहीच त्रास नाही. साक्षीसुद्धा म्हणते, वा, मला इथं खूप छान वाटलं की आता ह्या केसशी माझा काहीही संबंध नाही. आणि दोषी वकील हसायला लागतो. मात्र महिपत त्याला म्हणतोय, जोश्या गब्बस, तुला कळतं का तू काय केलं असते? तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तो अर्जुन सुभेदार कधी पण ही केस पलटू शकतो, त्यामुळे जास्त शहाणपण नाही करायचा. आणि मग तो जोशी फार सिरियस होतो. मात्र साक्षी म्हणते, अहो दोषी घाबरू नका, हे अण्णा मजाक करताय. आणि मग महिपत म्हणतो, हसा हसा. महिपत हसायला लागतो आणि जोशी मात्र घाबरत हसा सुटतो. वापस पुन्हा येऊ आपण कुसुमताईच्या घरी. कुसुमताईच्या घरी सायली ना तिने जी खीर केली असते देवासाठी ती मधुबाला खायला देते. ती म्हणते, मधुभाऊ तुम्हाला रव्याची खीर आवडते ना, म्हणून मी केली आहे खीर, कशी झाली ती सांगा. मात्र मधुभाऊ आधीच चिडले असतात अर्जुनमुळे. ते म्हणतात, मला कुठलीही गोष्ट आता कडूच वाटते, कारण तो जोपर्यंत अर्जुन सुभेदार आपल्या आजूबाजूला आहे ना तोपर्यंत मला कुठलीही गोष्ट गोड वाटणार नाही. आणि तो कुसुमला म्हणतो, तो अर्जुन सुभेदार मला सांगून गेलाय की मी स्वतः सायलीच्या हातामध्ये देईल आणि तोसाठी माझं मन वळायचा प्रयत्न करणार. त्याला काहीही करू दे म्हणावं, पण मी मात्र या जन्मात तरी माझं मन पलटवणार नाही. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, काही दिवसांनी काही गोष्टी अशा घडणारच आहेत की मधुभाऊ स्वतःच त्याला सॉरी म्हणतील. पण सध्या तरी ते फार चिडलेले आहेत. पण हे असे ते बोलणे ऐकल्यामुळे सायली बिचारी नाराज होऊन किचनमध्ये निघून जाते. इकडे मात्र सुभेदारच्या घरी ती प्रिया सगळ्यांना जेवायला वाढत असते. तिच्या हाताने जे पदार्थ केलेत ना, खीर, भेंडीची भाजी वगैरे वगैरे. पण कल्पना म्हणत असते, मला काही भूक नाही. मात्र ती आवर्जून तिला एकदम विनवणी करत जेवायला बसवते, कारण ती आता या सगळ्यांच्या मनामध्ये जाऊन त्यांनी हिचा विचार करावा सून म्हणून असा प्रयत्न करते. आणि ती बसते सगळ्यांना जेवायला. इकडे मात्र सायली मस्त ती खीर खात बसली असते आणि अर्जुनच्या आठवणीत रमलेली असते. कुसुमताई जवळच म्हणते, अगं वेडीस का, फक्त खीर का खातेस, जा जेवायला बस. मात्र सायली तिला म्हणते, मी आज फक्त खीरच खाणार आहे. कुसुमताई म्हणते, वा ग वा, प्रेमात पडलेल्या पोरी अशा असतात का, काय तुमचं प्रेम आणि काय तुम्ही. आणि ती तिथून निघून जाते. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. तर तुम्हाला आजच्या भागामध्ये काय खास वाटलं किंवा काय वाईट वाटलं किंवा काय खटकलं कमेंटद्वारे जरूर कळवा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि पुढच्या भागासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. कारण उद्याच्या भागामध्ये खूपच धमाल येणार मित्रांनो, त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बरं का. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.